शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. छान मार्गदर्शन. पण हे डोक्याचं काम मला अरे बापा किती टाकून राहिले, अंदरच्या खिडक्या बंद आहेत, दरवाजे बंद करून राहिलो तरी येऊनच राहील. आता विषयच तसा आहे. एकदा सगळ्यांना जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजवा. एकदा जोरदार आल्या पाहिजे. इंदिरानगर मधल्या स्त्रिया आहेत, आपल्या जनक मधले आलेले आहेत, शारदानगर मधले आल्या आणि इथल्याही बऱ्याचशे आहेत. आमचा हा विचार होता ह्या दिवशी मॅक्झिमम जवळपास सगळ्या एरियातल्या यायला पाहिजे. सुरुवात आपण केली आणि हा सुरुवात करण्याचा प्रयत्न लड्डा प्लॉट मध्ये झाला. यासाठी मी या महिला मंडळाचे अभिनंदन करतो. आणि माझं स्वप्न आहे भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली ह्या पूर्ण बड्डेरातल्या सगळ्या विहाराचं एका ठिकाणी एक कार्यक्रम एका दिवशी साध्य होईल अशी माझी कल्पना नाही, विश्वास आहे. व्हायलाच पाहिजे, कारण की काही काही कार्यक्रम आहेत ते सगळे एकत्र व्हायला पाहिजे. वेगवेगळे करण्यापेक्षा सगळ्यांनी जर एका ठिकाणी केलं, एका वेळेस केलं, तर एक मोठा मॉब होतो आणि त्याचा एक संदेश जातो. प्रत्येक ठिकाणी आपण करतोच, थोड्या प्रमाणात जास्ती प्रमाणात करतोच आहे. मला माहित आहे रमाबाई बद्दल बोलायचं तर पुष्कळ, मला तर वर्षही पुरणार नाही इतकं माझ्याजवळ आहे. पण मला एक प्रसंग सांगावासा वाटतो आपल्याला, जो अत्यंत महत्वाचा वाटतो. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजा शिक्षण घेतो, सगळ्या गोष्टी होत्या, त्यावेळेस रमाबाई आंबेडकर यांना टीबीचा आजार होता. सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला हे गोष्ट माहित नसेल की त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांची पत्नी कमला नेहरू यांना सुद्धा टीबीचा आजार होता. त्याच काळात कंपॅरिझन जर केलं आपण, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या पत्नीला कमला नेहरूला विदेशात नेलं, तिची ट्रीटमेंट केली आणि तिला वाचवलं. विचार करा, म्हणजे त्यांनी तिला बरं केलं आणि भारतात आणलं आणि त्यांचा संसार झाला. आणि एकाकडे विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा मोठा विद्वान, जगामध्ये एक नंबरचा माणूस, तो आपल्या पत्नीला साधा औषधोपचार करू शकत नाही. किती मोठी शोकांतिका आहे आपल्यासाठी. मी कधीही असं म्हणेल नाही, माझं स्टेटमेंट आहे की आपल्या समाजातल्या कोणत्या स्त्रीने रमा होऊ नका. कोणाला तरी ऑड वाटेल, कारण की त्यांच्यासारखा त्याग आपण करू शकणार नाही, करू शकत नाही. मी असं कधीच म्हणेल नाही की तुम्ही रमासारख्या व्हा, कधीच म्हणणार नाही, कारण आपल्याच्यानं ते जमणार नाही. आज आपल्याला जरासं कमी झालं तर आपले झगडे सुरू होते की नाही होत. तुम्हाला पगार 1000 रुपये भेटेल, महाराष्ट्रात 200 रुपये ठेवता, झालं सुरू. पैसे काय करता हे विचारायला काहून लागलं. पण बाबासाहेब हे परिवर्तन घडलं, बरोबर आहे. पण त्या परिवर्तनासमोर एकही गोष्ट अजूनही आहे की आज इथेही यासाठी बऱ्याच जणाले नवऱ्याला विचारायला लागलं असं, मी चाललो बापा, इतका वेळ मध्ये होईल, गेलो तर चालते काय. मॅडम शिकलेलो आपण आज म्हणतो 21व्या शतकात आपण, मी तुम्हाला सांगतो चांगल्या घरातील एक प्रॉब्लेम आहे आणि छोट्या घरात त्याच्याहून आहे. जाशील तर बरोबर येतो, अंधार पडल्यावर हरी पाहिजे बोले, मी आल्यावर नाही दिसत काढी अजूनही आहे ना बाबा. आता तुमचे शिकल्यात ते मी प्राध्यापक माणसाले बायकोले मारताना पाहिले झालं. म्हणजे आपण जे म्हणतो या साऱ्या मोठ्या मोठ्या गप्पा करतो, मी फिरत असतो तर मी या सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणजे तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. आपली बुद्धी अजून बदलली नाही. आपण आजही त्या मनुस्मृती आपल्या डोक्यात बसलेली आहे आणि आपल्या घरातली जी बाई आहे तिच्या डोक्यात जास्ती आहे. तेच भेदभाव जास्ती करते. पोराली 1 गिलास दूध देते आणि पोरीला पाणीच देते. खोटं असेल तर पहा तुम्ही तुमच्या घरात जे सिनियर स्त्री आहे ती काय करते, तेच भेदभाव करते. पोराला एवढं द्यायचं सोनं, पोरीला भेस द्या माती. तिचं काय काम आहे, पोरा टेंबा लावते
आणि पोरगी पण ती इजूनच जाते, असं काही आहे का? पण जगामध्ये आज पहा आपल्या याच्यातल्या सगळ्या ओरिजिनच केलेलं आहे. विषयांतर नाही, मी फॅक्ट सांगून राहिलो तुम्हाला काय करायला पाहिजे. आणि पुरुषांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की आज आपणही आपली जी म्हणजे जे मनुस्मृतीचा जो अंश आपल्या डोक्यावर बसलेला आहे की माझे म्हणजे जे पत्नी आहे, मुलगी आहे, याच्यावर माझ्या कसा हक्क आहे, माझ्यावर खबरदार मला विचारून नाही गेली तो, मला विचारून तू पिक्चरच पाहिले कशी गेली, एवढ्यावर झगडे होते. आपला जो वस्तू म्हणून जो हक्क आहे, जो मनुस्मृतीने आपल्यावर लादलेला आहे, तो आज आपल्याला सोडावा. कुठेतरी याचाही विचार करणे गरजेचं आहे, कारण की आपला दृष्टिकोनच बदलावा लागेल. बस मी जास्ती न बोलता मी एवढंच म्हणेन की दृष्टिकोन बदलायचा. सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, कश्तियां बदलने से कुछ नहीं होता, अपनी धार को बदलो तो किनारे बदल जाते हैं, किनारे बदल जाते हैं.